हॅलो मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? सगळ्यांना नमस्कार. आज आपण बनवणार आहोत नाचणीचे पळी पापड. तर मी ही अर्धा किलो नाचणी आणलेली आहे. तिला स्वच्छ साफ करून घेतली आहे. आता मी तिला स्वच्छ धुवून घेणार आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि धुतल्यानंतर तिला 2 दिवस आपण भिजत ठेवणार आहोत. नाचणीचे पापड करायचे सोपे आहे, तुम्ही नक्की करू शकता. आता आपण तिला भिजत ठेवलेली आहे. हा आपला पहिला दिवस आहे. स्वच्छ धुवून घेऊया. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि 2 टाईम धुवायचं आहे. एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी. 2 वेळा धुवून घ्यायचं आहे तिला. हा आपला दुसरा दिवस आहे. आताही स्वच्छ धुवून घेतलेला आहे. पाहू शकता व्हिडिओमध्ये. असं स्वच्छ धुवून घ्यायचं. आता तिसरा दिवस आलेला आहे. आता पूर्ण पाणी काढून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे. पाहू शकता व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे बांधून ठेवायचं आणि 2 दिवसांनी पाहिलं ना की छान असे मोड आलेले असतात त्याला. पाहू शकता तुम्ही. एका दिवसात मोड येत नाही, 2 दिवस लागतात. 2 दिवसाने मोड आलेले आहेत. बघू शकता खूप छान मोड आले त्याला. आता एक परातीमध्ये काढून घेऊया आपण आणि पुन्हा एकदा ह्याला सुकायला ठेवूया उन्हामध्ये. मोड बघा किती छान दिसत आहेत. असे पूर्ण सुकल्यानंतर असे होऊन जाते. आपण आता हे मिक्सरमधून ह्याचं पीठ तयार करून घेणार आहोत. पाहू शकता. आता हे रव्याच्या चाळणीने आपण चाळून घेऊया आणि जे उरलेलं आहे ते पुन्हा मिक्सरमध्ये टाकून आपण त्याची पेस्ट करून घेऊया, पावडर करूया. आता एका कपडा बांधलेला आहे मी एका पातेल्याला आणि त्या कपड्यातून आपण ते पूर्ण पीठ चाळून घ्यायचं आहे. पाहू शकता व्हिडिओमध्ये. तो वरचा कोंडा अजिबात घ्यायचा नाही आहे. जे पीठ तयार झालेलं आहे तेच घ्यायचं आहे. बघू शकता खूप स्मूथ असं पीठ झालेलं आहे तयार आपलं. आता हे पीठ आपण एका पातेल्यामध्ये घालून मोजून घेतलेलं आहे किती आहे ते. तर त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेऊया. पाहू शकता व्हिडिओमध्ये. अशी छान अशी पेस्ट तयार करायची आहे. एकदम इझी आहे करायला. फक्त दिवस लागतात त्याला जास्त. आता एका दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण जेवढी पेस्ट तयार केली आहे त्याच्या 1.5 पट पाणी घेणार आहोत. 1.5 पट पाणी घेतलं आहे. पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये तीळ, लाल तिखट, मीठ, जिरं, पापडखार सगळं घालून घेणार आहोत. आणि आता ते बेटर आहे म्हणजे जे पेस्ट तयार केलेली आहे ते आपण थोडी थोडी टाकतच हलवायचं आहे. नाहीतर त्याच्या गुठळ्या तयार होतील. म्हणून एकसारखं हलवत राहायचं आहे. पाहू शकता व्हिडिओमध्ये. असं एकसारखं हलवत राहायचं आहे. नाही हलवलं तर गुठळ्या होतात त्याच्या. म्हणजे हलवणे खूप जरुरी आहे. एकसारखं हलवायचं आहे. बघा पाहू शकता. एकही गुठळी झालेली नाही आहे. छान असं शिजलेलं आहे आता आपलं पीठ. आता आपण हे पापड घालून घेऊया. उन्हामध्ये एका प्लास्टिकच्या पेपरवरती टाकून घेऊया. माझ्या गॅलरीमध्ये ऊन येतं तिथेच मी हे सुकायला ठेवलेले आहेत. बघा 2 दिवस सुकल्यानंतर पापड असे तयार होतात. आता आपण हे थोडे थोडे तळून घेऊया एक एक पापड. एकदम 2 नाही टाकू शकत, माझी कढई छोटी आहे.
तर आपण एक एक पापड असं तळून घेऊया. पापड खूप टेस्टी लागतात. खूप छान लागतात. हे नक्की करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पापड बघा किती सुंदर दिसत आहेत. खूपच छान झालेले आहेत पापड. नक्की करा. बघा, पाहू शकता. बघा किती छान आणि कुरकुरीत झालेला आहे आणि अजिबात तेलकट नाही.